नमस्कार. आज आपण बनवतो ड्रायफ्रूट लाडू. त्यासाठी घेतले इथे एक पाव मखाना, नाही सॉरी 100 ग्राम मखाना, ओवा, 250 ग्राम डिंक आहे, काजू 100 ग्राम, मेथ्या 2 विलायची, एक पोहे खायचा चम्मच मेथ्या, तूप 1 वाटी, हे टरबूज बीज आहे 25 ग्रॅम, तीळ, खसखस, काळे मनुके, बदाम, एक खारीक खोबरं एकत्र करून काढून ठेवलेले मिक्सरमधून बारीक, ही 250 ग्रॅम खारीक आणि 200 ग्रॅम खोबरं, आणि हे खजूर आहे च्या बिया काढून घेतले हे 250 ग्रॅम, आणि हा गूळ. तर यात घातले तूप. तर हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे, सगळे एकत्रच भाजायचे. आता भाजून झालं. आता हे एका भांड्यात काढून घ्या. तर यात घालायचे काजू, काजू 1-2 मिनिट भाजून घ्यायचे व्यवस्थित तुपात. आणि यात टरबूजाच्या बिया घालायच्या, आणि आताच हे तीळ पण घालायचे, खसखस, हे व्यवस्थित 5 मिनिट भाजून घ्यायचं. एकदम कमी गॅसवर 5 मिनिट भाजून घ्यायचं. तीळ चटचट करायसाठी काढून घ्यायचं. तर यात मखाने घालायचे आणि हे मखाने व्यवस्थित भाजून घ्यायचे. एकदा मखाने भाजून घेतले. तर मेथ्या अशा भाजून घ्यायच्या. या कढईत आता 1 चमचा तूप घालायचं, इकडं असं पसरवायचं, आणि यात हे आपण जे खारीक खोबरं घेतलं होतं काढून बारीक मिक्सरमधून ते भाजून घ्यायचं व्यवस्थित. कमी गॅसवर 5 मिनिट भाजून घ्यायचं. आता हे भाजून झालंय, तर हे असंच राहू द्यायचं. आणि आता आपण हे जे ड्रायफ्रूट्स ते भाजून घेतले होते सर्व, ते या मिक्सरच्या भांड्यात घालून काढून घ्यायचे. हे थोडे जाडसर मिक्सरमधून काढून घ्यायचे. हे अशा पद्धतीनं काढून घ्यायचं, आणि हे एका भांड्यात काढून घ्यायचं. अशाच प्रकारे सगळे ड्रायफ्रूट्स बारीक करून घ्यायचे. अशा प्रकारे आता हे पूर्ण थोडंसं जाडसर बारीक
अशा प्रकारे काढून घेतले. आता याच कढईत आता तूप घालायचं. अर्ध तूप घालायचं. यात आता हा जो आपण डीग घेतला होता, हा अर्धा डीग कच्चा असा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि अर्धा कढई तूप गरम झाल्याच्या नंतर तळून घ्यायचं. तर डीग बारीक करून घेतलं एकदम पिठी. आणि हा अर्धा डीग यामध्ये तळून या मिश्रणात टाकले. जे आपण सर्व साहित्य एकत्र करून घेतलं त्याच्यामध्ये अशा प्रकारे डीप छान फुलतोय. तर यात हा डीप तळून झाला. आता यामध्ये आपण जे मनुके ते तुपात तळून घेऊ. मनुके असे तुपात छान फुलतात असे बघू शकता. हे याच साहित्य काढून घ्यायचे. आता याच तुपात आपण हे जे खजूर आहे ते घालून घ्या. असं गरम करून घ्यायचं थोडंसं. बस 250 ग्राम खजूर. अशा प्रकारे हे पेंड खजूर एक 10 मिनटं जसं हे करून घ्यायचं तुपात. आता इथे ही पेंड खजूर अशी कढईत हे केली. एक खारीक खोबरं भाजून घेतलेलं आणि हे ड्रायफ्रूट्सचं पूर्ण. तर इथे मी हे कढई ठेवली आहे मोठी. तूप घालायचं. यातलंच तूप घालायचं अर्धी वाटी. आणि हा गूळ. या गुळाचा पाक करायचा नाही, नुसतं हे मेल्ट होऊ द्यायचं. गूळ थोडंसं असं विरघळू द्यायचं तुपात, नुसतं पाक करायचा नाही एकदम. हा गूळ पूर्ण विरघळला आहे तुपात. आता यामध्ये हे संपूर्ण साहित्य घालायचं. आपण जे ड्रायफ्रूट्स ते काढले होते ते पण पूर्ण इथं घालून घ्यायचे. आणि हे खारीक खोबरं आणि ही पेंड खजूर यामध्ये घालून घ्यायचे. हे संपूर्ण साहित्य असं मिक्स करायचं. अशा प्रकारे हे पूर्ण गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं. जो आपण डिंक टाकला होता तो असा फोडून घ्यायचा करून आणि याचे असे गरम असतानाच छान थोडं असे छोटे छोटे याचे त्याला गरम असतानाच लाडू करायचे.
असे छोटे छोटे लाडू चे पूर्ण वळून घ्यायचे. अशा प्रकारे हे ड्रायफ्रूट्सचे लाडू आपले तयार आहेत.